काल सकाळी त्या गॅलरीमध्ये साचलेल्या पाण्याच्या थारोळ्यामध्ये, धुवांधार पावसामध्ये आणि निसरड्या फरशीवर कबीर आणि अनया एकत्र कोसळले होते. आणि कबीरच्या चष्म्यावर उडणारे ते पावसाचे थेंब. अनयाने अत्यंत हळुवारपणे त्याच्या चेहऱ्यावरून चष्मा काढून तिने तिचे ओठ आणि बोटे वापरून त्याच्या गालावरचे पाणी पुसणे. या सर्व प्रसंगानंतर कबीर आणि अनया या दोघांमधील संकोचाची उरली सुरली भिंत पार उद्ध्वस्त करून टाकली होती. अनयाला तर आतून पूर्णपणे माहिती होतं की तिच्या अंगावरचा तो पांढरा शर्ट सावरणारा, अंधारात तिला छातीशी घट्ट धरणारा आणि तिच्या प्रत्येक नजरेने अस्वस्थ होणारा हा कडक बॉस कबीर राजाध्यक्षच ऑनलाईन विश्वातील तो हळवा कवी काव्य आहे. पण कालच्या त्या अखंड पावसाने, बेडरूममधील त्या उबदार नाईट स्टेने आणि सकाळी गॅलरीमध्ये साचलेल्या पाण्याच्या साफसफाईने कबीरच्या शरीरावर भयंकर ताण आणला होता. रात्रभर उघड्या गॅलरीतून येणारा गार वारा, थंडी आणि सकाळी ओल्या फरशीवर तासनतास राहिलेल्या ओलसरपणामुळे कबीरच्या नाजूक तब्येतीवर त्याचा भयंकर परिणाम व्हायला सुरुवात झाली होती. दुपारचे 2 वाजून गेले होते. हळूहळू बाहेरील पावसाचा जोर थोडा कमी झाला होता आणि आकाशातील काळे ढग विरघळू लागले होते. गॅलरीतील पाण्याचा निचरा करून झाल्यानंतर कबीर पूर्णपणे थकल्यासारखा सोफ्यावर येऊन बसला होता. अनया किचनमध्ये दोघांसाठी पाण्याचे पेले भरायला गेली होती. ती हातामध्ये ग्लास घेऊन हॉलमध्ये आली तर तिला कबीर सोफ्यावर मान मागे टाकून डोळे मिटून बसलेला दिसला. कबीरचा चेहरा अतिशय लालसर झाला होता आणि त्याच्या कपाळावर घामाचे बारीक थेंब जमा झाले होते. कबीरचे भक्कम शरीर किंचित थरथरत होते. सर, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? अनयाने अत्यंत काळजीने पुढे होत विचारले. कबीरने अत्यंत कष्टाने आपले जड झालेले डोळे उघडले. त्याच्या चष्म्याच्या मागचे डोळे तापाने पार शेकत होते. हां, काही नाही अनया, जरा जरा थकवा जाणवतोय आणि डोके प्रचंड दुखते. कबीरचा आवाज भयंकर बसलेला आणि अशक्त वाटत होता. अनयाने कसलाही संकोच न बाळगता आपला उबदार नाजूक हात कबीरच्या कपाळावर आणि मानेवर ठेवला. स्पर्श होताच अनयाचा हात दचकून मागे सरकला. कबीरचे शरीर अक्षरशः भट्ट्यासारखे शेकत होते. त्याला भयंकर तीव्र ताप आला होता. ओ माय गॉड, सर, तुम्हाला भयंकर ताप आलाय. शरीर पार तापलंय तुमचं. अनया घाबरून उद्गारली. काही नाही, नेहमीचाच हवामानातील बदल आहे. मी ठीक आहे. कबीरने उठण्याचा प्रयत्न केला पण त्याला प्रचंड चक्कर आली आणि तो पुन्हा सोफ्यावर खाली कोसळला. अनयाची तडफड झाली. तिचा तो कडक, रुबाबदार एमडी आज लहान मुलासारखा असहाय्य आणि तापाने फणफणलेला दिसत होता. अनयाने तातडीने त्याचा हात धरला आणि त्याला सावरून बेडरूममध्ये आणले. कबीरला बेडवर नीट झोपवले आणि त्याच्या अंगावर जाड उबदार ब्लँकेट पांघरले. अनया तातडीने किचनमध्ये गेली. तिने एका भांड्यामध्ये थंड पाणी घेतले आणि घरातील एक मऊ पांढरी कॉटनची पट्टी शोधून काढली. ती धावतच बेडरूममध्ये आली. तिने कबीरच्या शेजारी बेडवर जागा घेतली. ती कबीरच्या अगदी जवळ बेडच्या कडेला त्याच्या उशीपाशी बसली. पाणी एका बाजूला ठेवून तिने त्या पट्टीच्या पाण्याच्या कड्या करायला सुरुवात केली. अनयाने अत्यंत हळुवारपणे पहिली ओली पट्टी कबीरच्या तप्त कपाळावर ठेवली. कबीरच्या तोंडातून एक थंड हुंकार बाहेर पडला. अनया? कबीर तापाच्या धुंदीमध्ये अडखळत बोलू लागला. सर, मी इथेच आहे, कुठेही जात नाहीये. तुम्ही शांत पडून राहा. अनयाने कबीरचा तप्त झालेला मोठा हात आपले दोन्ही नाजूक हातामध्ये घट्ट पकडला आणि स्वतःच्या गालाशी लावला. कबीर तापाने फणफणत होता पण अनयाच्या त्या मऊ सुवासिक स्पर्शाने त्याला एक वेगळी शांतता मिळत होती. कबीरने डोळे मिटलेल्या स्थितीतच अनयाचा हात सोडला नाही. त्याने अनयाची बोटे स्वतःच्या बोटामध्ये घट्ट गुंफली. अनया कबीरच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. त्याचा तो कडक चेहरा आज किती निष्पाप आणि हळवा दिसत होता. अनयाने कबीरच्या चेहऱ्यावर आलेले ओले केस आपल्या बोटांनी मागे सरकवले. तिची बोटे कबीरच्या गालांवरून आणि गळ्यावरून हळुवारपणे फिरली. कबीरने तापाच्या धुंदीतच अनयाचा हात ओढला, ज्यामुळे अनयाचा चेहरा कबीरच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आला. दोघांच्या श्वासांची उष्णता कबीर एकमेकांना जाणवू लागली. अनया, तू जात नाहीस ना मला सोडून? कबीरने अत्यंत केविलवाणे आणि हळव्या आवाजामध्ये विचारले. अनयाच्या डोळ्यामध्ये प्रेमाचे पाणी तरळले. तिने कबीरच्या चेहऱ्यावर झुकून त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. नाही सर, मी कुठेही जाणार नाही. मी तुमच्यासोबतच आहे, तिने फुसफुसत म्हटले. अनयाने कबीरच्या छातीवर आपला हात ठेवला आणि त्याच्या कपाळावर सतत पाण्याच्या पट्ट्या बदलत राहिली. कबीरचा तप्त चेहरा अनयाच्या स्पर्शाने हळूहळू शांत होत होता. अनया त्याच्या इतकी जवळ बसली होती की तिचा ड्रेस आणि ओले केस कबीरच्या खांद्यावर पसरला होता. नेमक्या याच वेळी हॉलमध्ये असलेल्या कबीरच्या फोनची रिंग जोरामध्ये वाजली. कबीरचा फोन काचेच्या टेबलावर वाजत होता. अनयाने कबीरचा हात हळूच बाजूला केला आणि ती हॉलमध्ये गेली. तिने पाहिले तर स्क्रीनवर मॉम, आई असा नाव येत होते आणि तो एक व्हिडिओ कॉल होता. अनया बावरली. जर कॉल कट केला तर आई काळजी करेल आणि उचलला तर काय बोलायचे?
अनयाने धाडस करून व्हिडिओ कॉल रिसीव्ह केला. स्क्रीनवर कबीरची आई दिसली, पण स्क्रीनवर कबीरऐवजी एका अनोळखी सुंदर मुलीला ती सुद्धा कबीरच्या फ्लॅटमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कबीरचा तो पांढरा फॉर्मल शर्ट परिधान केलेला पाहून कबीरच्या आईचे डोळे विस्फारले. हॅलो, कोण बोलतंय? आणि कबीर कुठे आहे? तू तू त्याच्या घरात काय करतेस? आणि कबीरचा शर्ट का घातला आहेस? आईने एकामागून एक प्रश्नांचा बडीमार केला. अनयाची पूर्णपणे तारांबळ उडाली. अनयाचा चेहरा लाजेने आणि घाबरून पार पांढरा पडला. हॅलो आंटी, गुड आफ्टरनून. मी अनया, कबीर सरांच्या कंपनीमध्ये मुख्य डिझायनर आहे. अनयाने अडखळत घाबरत उत्तर दिले. डिझायनर? मग तू रविवारी दुपारी कबीरच्या घरामध्ये काय करतेस? आणि कबीर कुठे आहे? आईने संशयास्पद नजरेने विचारले. आंटी, काल रात्री वादळ आणि मुसळधार पावसामुळे रस्ते बंद झाले होते, म्हणून मी इथेच अडकले. आणि कबीर सरांना भयंकर तीव्र ताप आला आहे. ते आत बेडरूममध्ये झोपले आहेत. मी त्यांच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होते. अनयाने सत्य सांगून टाकले. आईच्या चेहऱ्यावरचा कडकपणा क्षणामध्ये विरघळला आणि तिथे काळजी आली. काय? कबीरला ताप आलाय? तू लहानपणापासूनच तापामध्ये भयंकर अशक्त होतो. अनया, तू त्याची काळजी घेतेस ना? हो आंटी, मी मी आत्ताच त्यांचा ताप थोडा कमी केलाय. औषधं आणि गरम सूप द्यायचे आहे आता, अनया अत्यंत नम्रतेने म्हणाली. कबीरच्या आईने स्क्रीनवरून अनयाच्या निष्पाप चेहऱ्याकडे आणि तिच्या डोळ्यांमधील कबीरबद्दलची ती खरी काळजी पाहिली. आईच्या ओठांवर एक गुप्त हुशार हास्य उमटले. आईला एका सेकंदामध्ये समजले की ही मुलगी कबीरच्या आयुष्यामध्ये नक्कीच खास आहे. ठीक आहे अनया, कबीर उठला आणि ठीक आहे अनया, कबीर उठला की मला कॉल करायला सांग. आणि हो, त्याला वेळेवर औषध दे. थँक्यू सो मच बेटा. आईने हसत कॉल कट केला. अनयाने सुटकेचा निश्वास सोडला. तिने किचनमध्ये जाऊन कबीरसाठी गरम भाज्यांचे सूप बनवले. ती सूपची वाटी घेऊन बेडरूममध्ये आली. कबीर आता डोळे उघडून बसला होता, पण तो अजूनही अशक्त होता. अनया बेडवर त्याच्या शेजारी बसली आणि तिने स्वतःच्या हाताने चमच्याने कबीरला गरम सूप पाजायला सुरुवात केली. कबीर अनयाकडे पाहतच राहिला. अनया किती आस्थेने, किती प्रेमाने त्याला सूप पाजत होती. कबीरने सूप पिता पिता अनयाचा नाजूक हात पकडला. अनया, थँक्यू. तू आज माझ्यासाठी एवढं सगळं केलंस. कबीरचा आवाज भयंकर हळवा झाला होता. सर, थँक्यू कशासाठी? तुम्ही माझ्यासाठी काय काय करता हे मला माहिती आहे. अनयाने गालातल्या गालामध्ये हसत म्हटले. अनयाने त्याला औषधाची गोळी दिली. गोळी घेतल्यानंतर कबीरचा हात अनयाच्या कमरेभोवती गेला आणि त्याने तिला पुन्हा स्वतःच्या जवळ ओढले. अनयाचा चेहरा कबीरच्या छातीवर आला. अनया, तू नसतीस तर आज माझे काय झाले असते? कबीरने तिच्या केसांमध्ये तोंड लपवून फुसफुसत म्हटले. मी नेहमीच तुमच्यासोबत असणार आहे सर. अनयाने त्याच्या छातीवर हात ठेवून उबदार स्पर्श दिला. संध्याकाळ झाली होती. पाऊस आता पूर्णपणे थांबला होता आणि रस्ते मोकळे झाले होते. कबीरचा ताप आता पूर्णपणे उतरला होता. अनयाने आपले सुकलेले कपडे परिधान केले आणि कबीरचा तो पांढरा शर्ट नीट घडी घालून कपाटामध्ये ठेवला. ती निघण्यासाठी दारापाशी आली. कबीर तिला सोडण्यासाठी दारापर्यंत आला. कबीरच्या चेहऱ्यावर अजूनही अनयाची काळजी आणि तिच्याबद्दलचा संकोच दिसत होता. अनया, घरी पोहोचल्यावर मला मेसेज कर, कबीर म्हणाला. अनयाने कबीरच्या अगदी जवळ जाऊन त्याच्या गालावर हलकासा स्पर्श केला. हो सर, नक्की करेन. तुम्ही काळजी घ्या आणि औषधं वेळेवर घ्या, अनया लाजत म्हणाली. कबीर आणि अनयाचे डोळे एकमेकांमध्ये गुंतले. कोणत्याही ऑनलाईन चॅटशिवाय, कोणतीही उघड कबुली न देताही त्या पावसाळी दिवसाने आणि कबीरच्या तापाने दोघांना एकमेकांच्या हृदयामध्ये कायमचे स्थान दिले होते. कबीरची काव्य असण्याची ओळख अजूनही सुरक्षित होती, पण त्यांच्या प्रेमाचा प्रवास आता एका अतिशय सुंदर आणि अभेद्य टप्प्यावर पोहोचला होता. सोमवारची प्रसन्न सकाळ उजाडली. काल संपूर्ण दिवस पावसाने मुंबई शहर पार झोडपून काढल्यानंतर आज आकाशामध्ये निळेशार ढग आणि कोवळे ऊन पसरले होते. पण कालचा तो अखंड मुसळधार पाऊस, कबीरच्या वांद्रे येथील आलिशान फ्लॅटवर अनयाने घालवलेली ती अथांग पावसाळी रात्र, कबीरच्या त्या पांढऱ्या सेल फॉर्मल शर्टामध्ये अनयाचे फिरणे, बेडरूममध्ये एका चादरीखाली विजांच्या कडकडाटात एकमेकांना मारलेली घट्ट मिठी, सकाळी गॅलरीमध्ये साचलेल्या पाण्याच्या थारोळ्यामध्ये दोघांचे निसरड्या फरशीवर एकत्र कोसळणे आणि त्यानंतर कबीरला आलेला तो तीव्र ताप अनयाने रात्रभर दिवसभर अत्यंत उबदारपणे घेतलेली ती काळजी, या सर्व आठवणी कबीर आणि अनया दोघांच्याही मनामध्ये एखाद्या चक्रीवादळासारख्या फिरत होत्या. नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कबीर राज्याध्यक्षाच्या भव्य कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सर्व कर्मचाऱ्यांची धावपळ आणि कामाची लगबग सुरू झाली होती.
कबीर आज नेहमीपेक्षा थोडा उशिरा ऑफिसमध्ये दाखल झाला. त्याने अतिशय कडक गडद निळ्या रंगाचा 3 पीस फॉर्मल सूट परिधान केला होता. गळ्यामध्ये कडक बांधलेला टाय, हातामध्ये महागडे घड्याळ आणि डोळ्यांवर तोच क्लासिक चष्मा होता. त्याचा रुबाब नेहमीसारखाच कडक, शिस्तप्रिय आणि हुकुमशाही दाखवणारा होता. पण आज आतून कबीर भयंकर अस्वस्थ, बावरलेला आणि संकोचलेला होता. कबीरने काचेच्या फ्लॅटमधून लिफ्टमधून बाहेर पाऊल ठेवले आणि त्याची नजर नकळत सर्वात आधी अनयाच्या डिझायनिंग डेस्ककडे गेली. अनया आज फिकट गुलाबी रंगाच्या सुंदर कुर्तीमध्ये घालून आपल्या खुर्चीवर बसून लॅपटॉपवर काम करत होती. तिच्या चेहऱ्यावर कालच्या सर्व प्रसंगाचा एक वेगळाच ग्लो, ताजेपणा आणि मंद हास्य स्पष्ट दिसत होते. कबीर लिफ्टमधून बाहेर येताच अनयाची आणि त्याची नजर थेट एकमेकांना भिडली. कबीरचा पाय चालता चालता किंचित अडखळला आणि त्याचा श्वास एका सेकंदासाठी छातीतच रोखला गेला. कबीरने घाईघाईने मान वळवली आणि स्वतःचा चष्मा उगीच सावरत नजर लपवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या गालांवर आणि कानांवर लाजेची एक भयंकर छटा पसरली. काल ज्या छातीवर अनया रात्रभर मान टेकून गाढ झोपली होती आणि ज्या कपाळावर अनयाने पाण्याच्या ओल्या पट्ट्या ठेवून काळजी घेतली होती, तोच कडक एमडी आज ऑफिसमध्ये तिच्या एका साध्या नजरेने पूर्णपणे घाबरत होता. अनयाने कबीरची ही पूर्णपणे उडालेली धांदल आणि बावरलेली अस्वस्थता टिपली. तिने आपल्या ओठांवर बोट ठेवून गालातल्या गालामध्ये प्रचंड गोड हास्य दाबले. कबीर तडक स्वतःच्या काचेच्या मुख्य केबिनमध्ये गेला आणि अस्वस्थतेने पडदे ओढून घेण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याच्या हातांची बोटे तापाच्या अशक्तपणाने आणि संकोचाने थरथरत होती. नेमक्या याच वेळी कबीरच्या केबिन बाहेर विहान हातामध्ये कॉफीचे 2 गरम मग घेऊन आला. विहान हा कबीरचा लहानपणापासूनचा जिगरी मित्र आणि कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट होता. त्यामुळे त्याला कबीरच्या आणि अनयाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवायची सवय होती. विहान सर्वात आधी अनयाच्या डेस्कपाशी जाऊन उभा राहिला. गुड मॉर्निंग अनया. काय मग, कसा झाला वीकेंड? काल रविवारी मुंबईमध्ये भयंकर पाऊस होता. मी तुला संध्याकाळी 3-4 वेळा फोन करत होतो, पण तुझा फोन पार नॉट रिचेबल येत होता. अनया एकदम दचकली. तिने कॉफीचा सिप घेतला आणि लाजत अडखळत म्हणाली, हो विहान, काल त्या भागामध्ये पावसाने नेटवर्कचा खूपच मोठा प्रॉब्लेम होता, म्हणून मोबाईल बंद पडला होता. नेमका त्याचवेळी कबीर केबिनचा काचेचा दरवाजा उघडून काही फाईल्स घेऊन बाहेर आला. त्याला विहान अनयाशी अगदी जवळ उभा राहून बोलताना दिसला. विहानने मागे वळून कबीरकडे पाहिले आणि तो मोठ्याने हसला. अरे कबीर, गुड मॉर्निंग ब्रो. तू पण काल फोन उचलत नव्हतास. मी तुला गाडीची चावी मागायला फोन करत होतो, पण तुझा फोन सुद्धा स्विच ऑफ येत होता. काय भानगड आहे? रविवारी तुम्ही दोघेही एकाच वेळी नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर होतात. विहानच्या या अचानक मारलेल्या टोमण्याने कबीरच्या हातातील महत्वाची फाईल सटकन खाली फरशीवर सांडली. कबीरचा चेहरा लाजीने आणि घाबरून पार लाल पंढरा झाला. कबीरने घाईघाईने खाली वाकून फाईल उचलली आणि घसा साफ करत अतिशय कडक आवाजामध्ये ओरडला, विहान, हे काय फालतू प्रश्न विचारतोयस? काल शहरामध्ये भयंकर वादळ होते. नेटवर्क टावर डाऊन होते. जा आणि स्वतःचे काम कर. विहानने कबीरची ती पूर्णपणे बावरलेली अवस्था आणि अनयाचा लाल झालेला चेहरा अगदी बारकाईने नीट टिपला. विहानच्या अत्यंत हुशार आणि चलाक मेंदूमध्ये संशयाची मोठी ठिणगी पडली. विहानने एकदा अनयाकडे पाहिले, मग कबीरच्या तांबूस झालेल्या चेहऱ्याकडे पाहिले आणि विहानच्या ओठांवर एक खोडकर राक्षसी हास्य उमटले. ओहो, नेटवर्क टावर डाऊन होता की एकाच घरामध्ये 2 फोन एकाच वेळी सायलेंटवर पडले होते? विहानने कबीरच्या अगदी जवळ जाऊन हलक्या आवाजामध्ये त्यांची भन्नाट फिरकी घेतली. कबीरचा श्वास घशातच अडकला. विहान, शट अप. माझ्या केबिनमध्ये चल, आत्ताच्या आत्ता. कबीर लाजेने लालबुंद होऊन केबिनमध्ये पळाला. विहान गालातल्या गालात हसत त्याच्या मागे निघून गेला. केबिनमध्ये गेल्यावर कबीरने विहानवर ओरडण्याचा प्रयत्न केला. विहान, तू ऑफिसमध्ये सर्वांसमोर काय बडबड करतोयस? विहानने कबीरच्या खांद्यावर हात ठेवला आणि मिश्किलपणे विचारले. कबीर, भावा, तू माझ्यापासून काय लपवतोयस? आणि काल तू पावसात कुठे अडकला होतास? अनयाचा फोन पण काल तुझ्या सोसायटीच्या एरियामध्ये बंद दाखवत होता. कबीर संकोचाने पार तुटला. विहान, असे काही नाहीये. काल पाऊस जास्त होता म्हणून फाईल्सवर सह्या करायला अनया माझ्या फ्लॅटवर आली होती आणि ती तिथेच अडकली. बस? अरे वा, फक्त फाईल्सवर सह्या? आणि माझी वहिनी, अनया रात्रभर तुझ्या फ्लॅटवर होती आणि तुम्हाला सांगितलं सुद्धा नाहीस? विहानने जोरात टाळी वाजवली. कबीरने वैतागून विहानला केबिन बाहेर ढकलले. पण दिवसभर ऑफिसमध्ये एक भयंकर रोमॅन्टिक आणि ऑकवर्ड खेळ सुरू झाला. कबीर केबिनच्या काचेतून सारखा बाहेर अनयाकडेच रोखून पाहत होता. अनया जेव्हा कॉम्प्युटरवर काम करायची तेव्हा तिचे केस पुढे यायचे आणि ती आपल्या नाजूक बोटांनी कानामागे सरकवायची. ते दृश्य पाहून कबीरला काल रात्री बेडरूममध्ये तिचे ओले केस स्वतःच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर पडल्याची आठवण यायची आणि कबीर हातातला पेंद घट्ट धरून जागेवरच निघून जायचा. अनयालाही सतत जाणवत होते की कबीर केबिनमधून तिच्याकडे चोरट्या नजरेने पाहतोय. अनया मुद्दाम कबीरच्या नजरेला नजर द्यायची आणि गालातल्या गालामध्ये हसायची.
अनायाची नजर मिळताच कबीर घाईघाईने समोरच्या फाईलमध्ये तोंड लपवून कामाचे नाटक करायचा. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास अनायाला आठवले की कबीरला काल भयंकर तीव्र ताप आला होता आणि डॉक्टरांनी त्याला दुपारी जेवण झाल्यावर तापाची दुसरी गोळी घ्यायला सांगितली होती. अनायाने ऑफिसच्या पॅन्ट्रीत जाऊन एका ट्रेमध्ये कबीरसाठी गरम पाणी, थोडे हलके सूप आणि तापाची गोळी घेतली. ती हळूच कबीरच्या मुख्य केबिनपाशी आली आणि तिने दरवाजा ढकलला. कबीर कॉम्प्युटरवर काहीतरी टाईप करत होता. अनायाला हातात ट्रे घेऊन आत आलेले पाहून तो ताडकन सरळ बसला. सर, तुमची औषधाची वेळ झाली आहे. कालचा ताप पूर्ण उतरलाय की अजून शरीर गरम आहे? अनयाने अत्यंत काळजीने आणि हक्काने विचारलं. अनया, मी ठीक आहे. ऑफिसमध्ये हे औषध पाणी आणायची अजिबात गरज नव्हती. कबीरने कडक आणायचा निष्फळ प्रयत्न केला, पण अनयाने त्याचे काहीही ऐकले नाही. अनया सरळ कबीरच्या मोठ्या एमडी खुर्चीच्या अगदी शेजारी येऊन उभी राहिली. तिने कसलाही संकोच न बाळगता आपला नाजूक उबदार हात कबीरच्या तप्त कपाळावर आणि मानेवर ठेवला. अनयाच्या स्पर्शाने कबीरचा श्वास जागेवरच थांबला. कबीरची मान मागे खुर्चीला टेकली. अनयाचा तोच मऊ सुवासिक मोगऱ्याचा वास कबीरच्या श्वासामध्ये भरला. अनयाने मान खाली झुकवून कबीरच्या चष्म्यातील डोळ्यांमध्ये पार खोलवर पाहिले. आता ताप नाहीये, पण तुम्ही अजूनही आजारी आणि अशक्त आहात. गप्पपणे हे पाणी प्या आणि गोळी घ्या. अनयाने गोड हुकूम सोडला. कबीरने तिच्याकडे पाहिले. कबीरच्या नजरेतील सर्व कडकपणा आणि एमडीचा रुबाब पार विरघळून गेला होता. कबीरने हळूच अनयाचा तो कपाळावर असलेला नाजूक हात पकडला आणि तो स्वतःच्या चेहऱ्याजवळ आणला. अनया, काल रात्री आणि आज तू माझी एवढी काळजी का घेतेस? कबीरचा आवाज भयंकर खोल, हळवा आणि थरथरणारा होता. अनयाचा चेहरा कबीरच्या चेहऱ्यापासून अवघ्या 2 इंचाच्या अंतरावर होता. कारण सर, मला तुमची काळजी वाटते आणि मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा माझी तितकीच काळजी वाटते. अनयाने अत्यंत मंद आवाजामध्ये उत्तर दिले. कबीरने अनयाचा हात सोडला नाही. कबीरच्या बोटांनी अनयाच्या हाताची बोटे घट्ट आवळली. कबीरच्या छातीची वेगाने चाललेली धडधड अनयाला स्पष्ट ऐकू येत होती. अनया, जर विहानला किंवा ऑफिसमध्ये कोणाला कळले की काल रात्री तू माझ्या फ्लॅटवर होतीस तर? कबीर संकोचाने म्हणाला. अनयाने गालातल्या गालामध्ये हसत कबीरच्या गालावर हलकीशी चिमटी काढली. तर काय सर, मी सांगेन की माझ्या कडक एमडी सरांच्या घरी फाईल्सवर सह्या करायला गेले होते आणि त्यांच्या गालावरचे बेसन पुसत होते. कबीरचा चेहरा लाजेने पुन्हा एकदा भयंकर लाल झाला. नेमक्या याच वेळी विहानने केबिनचा दरवाजा न ठोकता थेट आतमध्ये प्रवेश केला. कबीर, ती नवीन कॅम्पेनची फाईल आणि विहानने समोर काय पाहिले? अनया कबीरच्या खुर्चीला अगदी टेकून उभी होती. कबीरने अनयाचा हात स्वतःच्या हातामध्ये घट्ट धरून ठेवला होता आणि दोघे एकमेकांच्या डोळ्यांमध्ये सामावले होते. विहान जागेवरच थिजला. अनयाने घाईघाईने आपला हात मागे घेतला आणि ती लाजून बाजूला झाली. कबीरने तातडीने टेबलावरचा पाण्याचा ग्लास उचलला आणि तो तोंडाला लावून एका श्वासामध्ये पाणी पिऊ लागला. विहानने दारापाशी उभे राहून दोन्ही हात छातीवर बांधले आणि मोठा हसरा सुरात आणला. वा वा, काही कडक केबिनमध्ये मीटिंग सुरू आहे. कबीर, मला वाटतं मला आत यायला आणि आता रीतसर अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. विहान, निघून जा बाहेर. कबीर पाण्याचा ग्लास टेबलावर आपटत लाजेने ओरडला. अनयाने गालातल्या गालामध्ये हसत कबीरकडे पाहिले आणि ती लाजत केबिन बाहेर पळाली. कबीरची ऑनलाईन काव्य असण्याची ओळख अजूनही गुप्त होती, पण आज ऑफिसच्या त्या ऑकवर्ड, फनी आणि भयंकर रोमॅन्टिक वातावरणात कबीर राजाध्यक्ष अनयाच्या प्रेमामध्ये पूर्णपणे हार मानून बसला होता.